तमाशा केला तिने. मग त्यावेळेस स्वानंदीची आई पण चिडते. ती बोलते आता बाद झालं या बाईचं. खूप बोलली ही. जर माझ्या नवऱ्याच्या जवळ कोणती अशी बाई गेली असती, तर मी तर तिला चांगलंच थोबाडीत लावलं असतं. आणि तू काय सारखं एका लग्न झालेल्या पुरुषाच्या जवळ-जवळ जातीये. मग किमया बोलते, काय बोलते ही बाई मला? मी समरची लहानपणाची मैत्रीण आहे. आत्ता कुठे समरचं लग्न झालंय. मी लहानपणीपासून त्याच्यासोबत आहे. मी अशीच आहे त्याच्यासोबत. त्याचं लग्न झालंय म्हणून काय त्याच्या बायकोसाठी मी स्वतःला बदलायचं? आता काकूने चांगलं स्वानंदीला पण एका बाजूला पेटवून लावलंय, दुसऱ्या बाजूने किमयाला पण पेटवून लावलंय. परंतु मित्रांनो या सगळ्यामध्ये विजय तर स्वानंदीचा झालाय, कारण समर तर किमयापासून लांब झाला ना. मेन काम तर झालं ना, जरी ते चांगल्या पद्धतीने नाही झालं तरी. आणि मग आपल्याला बघायला मिळतं की स्वानंदी एवढी चिडलेली असते नशेत, की जेव्हा स्वानंदी आणि समर रूमवरती जातात, तेव्हा अ, स्वानंदी समरला तिचा तो शर्ट काढायला सांगते, जो शर्ट किमयाने समरला गिफ्ट केला होता. आणि त्या शर्टला लाथा मारते. आणि लाथा मारून चांगलं म्हणजे हे करून टाकते. मग समरच्या लक्षात येतं, स्वानंदीला किती त्रास होतोय किमयाचा. आणि स्वानंदीचे जे घरचे लोक आहेत, त्या घरच्या लोकांना देखील प्रश्न पडलेला असतो, स्वानंदी एवढं खराब का वागते? तिनं असं का केलं? आणि मग त्यावेळेस स्वानंदीच्या बाबांना असं वाटतं, कोणीतरी नक्की स्वानंदीला काहीतरी प्यायला घातलेलं असणार आहे. आणि यामुळे ती ती नक्की दारूच्या नशेत हे सगळं करत असणार आहे. कोणीतरी तिला दारू पाजलेली असणार आहे. आणि स्वानंदीची आई बोलते, मला तर वाटते त्या किमयानेच स्वानंदीला दारू पाजली असेल. तिच्या मनात तर किमया भरलेली असते सगळीकडे. आता मालिकेत पुढे आपल्याला काय बघायला मिळणार आहे, हा मेन प्रश्न आहे. मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की किमया जी आहे ती समरला असं बोलेल, की "तुझी बायको आहे ना खूप ओल्ड फॅशन आहे. तुझी बायको तुला सूट करत नाही. तुझी बायको जरी तुझी बायको असली तरी ती तुझी बायको नाहीये." असं किमया तिला समरला बोलण्याचा प्रयत्न करतेय. आणि मला वाटतं, की किमया कुठेतरी समरला पटवण्याचा पण प्रयत्न करतेय. त्यांच्या दोघांचं पहिले तर लग्न तोडण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे ती किमया स्वतःसोबत समरचं जुळवण्याचा प्रयत्न करतेय, असं मला वाटतंय. आता समरला तर हे सगळं ऐकून बिलकुल राग आलेला असतो. तो सरळ बोलतो, "स्वानंदी माझी बायको आहे आणि तू फक्त माझी मैत्रीण आहेस." परंतु आता मला वाटतंय किमयाचा इगो हर्ट झालाय. आणि किमयाचा इगो हर्ट झाल्यावर ती आता काकूसोबत मिळून काहीतरी कारस्थान रचणार आणि स्वानंदी आणि समरला लांब करण्याचा प्रयत्न करणार. मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं, की कशाप्रकारे स्वानंदी आणि समरचं नातं तुटणार आहे. थोड्या कालावधीसाठी हे दोघे एकमेकांपासून लांब होणार आहेत. या सगळ्या गोष्टी मालिकेत कशा घडून येतात. तुम्हाला पाहायचं असेल तर समोर दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा. आणि उद्याच्या भागात काय होणार आहे याबद्दल मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी तुमच्यासाठी अशीच मालिकांच्या एपिसोडचे अपडेट्स घेऊन येऊ शकतो. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत अजून पुढे काय काय घडतंय ते.